दरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्या पदावरून राष्ट्रवादीत संभ्रमाचे चित्र आहे। त्यातच सुनील तटकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीचं कारण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। तर धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आता सुनील तटकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे। काहीच दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आता खासदार सुनील तटकरे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आणि या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, असं कळतंय की तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। या भेटीमागचं नेमकं प्रयोजन काय आहे? काल रात्री उशिरा सुनील तटकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। खरं तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय जो आहे तो सरकार स्थापन झाल्यापासून अद्याप पेंडिंग आहे, तो विषय मार्गी लागलेला नाहीये। एकीकडे पालकमंत्री पदाचा विषय असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागलेली आहे। याच्यामध्ये अनिकेत तटकरे हे रायगड आणि रत्नागिरी या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही भेट सुनील तटकरे यांना घेतल्याची माहिती मिळते। कारण आज महायुतीच्या समन्वय समितीची देखील बैठक पार पडणार आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेचे भाजपचे प्रतिनिधी असतील। अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कुठेतरी तटकरे कुटुंबियांचा प्रयत्न असणार आहे। दुसरीकडे पालकमंत्री पदाबाबत काही महत्त्वाचा निर्णय होतोय का, या अनुषंगानंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट असल्याची प्राथमिक माहिती मिळते। आजच्या या समन्वय समितीच्या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं बैठकीतले तपशील बाहेर येताना आपल्याला दिसतील। निश्चित, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।